त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात जाऊन शिवसेनेचे कार्यकर्ते आणि मतदार हा जागेवरच आहे. 5-6 लोक जर कोणी गेले असतील तर त्यांच्या पुरतं. आता या भागात जो तुम्ही आहात, एकही शिवसैनिक गेला नाही. मला दाखवावं की एक शिवसैनिक गेला. यवतमाळ एकही शिवसैनिक गेला नाही. परभणी शिवसैनिक गेला नाही. हिंगोली एकही शिवसैनिक गेला नाही, पदाधिकारी गेला नाही. शिर्डी एकही शिवसैनिक गेला नाही. तर अशा निष्ठावंत शिवसैनिकांना, पदाधिकाऱ्यांना भेटून आम्ही परत मुंबईत येऊ आणि पुढला दौरा. उद्धव ठाकरेंचा दौरा सुरू होतोय आणि त्यामध्ये बातमी येते की पुन्हा 3.0 टायगर ऑपरेशन करू जाणार. काही 4 आमदार एकनाथ शिंदेना भेटले आणि ते म्हणतात की काय एकूण 12 आमदार जण तयार आहेत. अलीकडच्या काळात शिंदेना भेटले, 4 आमदार भेटले, पण त्यामध्ये आमच्या बरोबर 12 आमदार आहेत. ठीक आहे, त्यांनी 12 सांगू द्या किंवा 22 सांगू द्या. आमदार आता परवा महाविकास आघाडीची बैठक झाली, त्याच्यात काही आमदार उपस्थित नव्हते. त्याच्यामध्ये शिवसेनेचे बहुसंख्य आमदार होतेच, काँग्रेसचे होते. काही लोक सभागृहात अडकले, काही लोक आंदोलनात, आता रोहित पवार आंदोलनामध्ये होते कुठल्या तरी. तर त्याच्यामुळे कसं आहे की आता हा विषय जो आहे, आता कदाचित त्यांना आता काही पुढे काम राहणार नाही का, सगळेच फोडणार आहेत. ते एक दिवस ते देवेंद्र फडणवीसलाही फोडतील, ते कोणालाही फोडू शकतात. देवेंद्रजीला फोडतील. मग आज उद्या सांगतील आता मी चंद्रशेखर बावनकुळेंना फोडणार आहे. मला बावनकुळे आत्ताच भेटून गेले. काय असं ते करू शकतात. एकदा माणसाला नशा चढली, भांग गांजा फोडाफोडीची, काय मग ते काही बोलू शकतात. देवेंद्रजींना फोडलं आणि मग शेवटी ते सांगतील आता मी अमित शहानाही फोडलं आहे. अमित शहाना देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधामध्ये फोडण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे सगळ्यात जास्त ऑपरेशन टायगरपासून देवेंद्र फडणवीस याने सावध राहायला पाहिजे. आमचं ऑपरेशन टायगर वगैरे काय नाही, आम्ही टायगर आहोतच. आम्ही टायगर आहोत, मग ते कोण होते स्वतः ते पाहायला गेला. रावसाहेब, असं आहे की ऑपरेशन टायगर हे देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे यशस्वी झालं. 5 आमदार होते, 6व्या आमदाराचं मन वळवण्यात फडणवीसांनी महत्वाची भूमिका बजावली. शिंदेंना दिल्लीहून हिरवा कंदील जवळपास एप्रिल पासूनच होता, पण एक आमदार त्यांना मिळत नव्हता या सगळ्या गटात. ती जबाबदारी फडणवीसांनी व्यवस्थित पार पाडली आणि त्यांच्यामुळे ऑपरेशन यशस्वी झालं. बघा, प्रत्येक जण आता मीच कसं याच्यामध्ये भूमिका बजावली याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करत असतो. त्यांचे जे चमचे असतात ते अशा बातम्या देत असतात. 6 गद्दार फुटले हीच बातमी आहे. कोणी कोणाला फोडलं यापेक्षा 6 गद्दारांनी माती खाल्लं, शेण खाल्लं, लाखो मतदारांशी बेईमानी केली. जे गद्दार मशाल चिन्हावर निवडून आले होते बरं का, ते फुटले. बाकी याच्या पलीकडे आम्हाला त्याच्यामध्ये आता महत्त्व काय वाटत नाही. आम्ही त्यांना विसरलेलो आहोत. आता आम्ही जेव्हा निवडणुका होतील तेव्हा गाडण्याचं काम नक्की करू. परवा एकनाथ शिंदे असं म्हणाले की संजय राऊत जेवढं बोलतायत आमच्या विरोधात तेवढा आमचा पक्ष वाढत जातो. मग वाढू द्या ना. तुमचा पक्ष कसा वाढतो? तुमचा पक्ष वाढण्यासाठी आता परवा 6 खासदारांना 50-50 कोटी रुपये दिले. किती खर्च आहे तुम्हाला माझ्यामुळे? मी बोलल्यामुळे तुमचा किती खर्च वाढतो आहे. 50-50 कोटी रुपये दिले, परत 25-25 कोटी रुपये द्यायचे आहेत. त्याच्या आधी 1000-2000 कोटी दिले माझ्यामुळे. बरं का, माझ्यामुळे तुमचा खिस्सा फाटतो आहे, ही चांगली गोष्ट आहे ना. संजय दिना पाटलांनी काल दिलगिरी व्यक्त केली. दिलगिरी व्यक्त करत असताना सुद्धा त्यांनी पत्रकारांनी जे काही प्रश्न मला विचारले त्याच्यामुळं मी हे सगळं बोललो असं ते म्हणाले. मला माहीत नाही, आमच्यासाठी तो विषय संपला आहे. बघा, तो संत महात्म्यांचा पक्ष आहे. तो जो पक्ष आहे एकनाथ शिंदे गटाचा, हे सगळे संत महात्मे वगैरे आहेत. ते राम मंदिर वगैरे याच्यामध्ये त्यांचा सहभाग आहे. त्याच्यामुळे 2000 कोटीची चोरी तिकडे झाली. बरोबर आहे, हे सगळे त्यातलेच ना. त्या 2000 कोटीतले काही पैसे खासदारांना विकत घेण्यासाठी आले का?
दानपत्रातले, दानपेटीतले. आता याचा तपास करावा लागेल. मग 2,000 कोटी गेले कुठे? सोडून द्या आता. हे संत महात्मे यांच्याकडे पुष्पक विमानं आहेत. मग पुष्पक विमानात खासदारांना बसवून ते वैकुंठाला घेऊन जातात. तुम्ही ते फोटो पहा. एक खासदार असे आहेत त्याच्यामध्ये त्या विमानात बसलेले की ते खासदार कधी कोणाच्या घरी पाणी पित नाहीत. एक खासदार स्वतःला वारकरी संप्रदायाचे फार मोठे पाईक, ते कोणाच्या घरी गेले तरी साधं पाणी पित नाही, कारण त्यांच्या घरामध्ये नॉनव्हेज शिजत असावं. ते हॉटेलमध्ये पाणी पित नाहीत. पण त्या दिवशी त्या विमानामध्ये त्यांच्या टेबलावरती ग्लासात रंगीत पाणी होतं. तुम्ही पहा, रहस्यमय रंगीत पाणी आहे आणि ते आहे की नाही तुम्ही पहा. त्याला तुमच्या भाषेत